ठिकाणी सर्व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केला आणि सर्वाधिक गुण मिळवून जे सगळे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला उपस्थित माननीय बाल्याभाऊ बोरकर, आपले सत्तापक्ष नेते, आपले शिक्षण समितीच्या अध्यक्षा लता ताई, माननीय मेश्रामजी, वासनकर मॅडम, काटकर मॅडम, कनाठेजी, खोबराकडे मॅडम, ज्यांनी खऱ्या अर्थाने महानगरपालिकेची शाळा किंवा कॉलेजेस चालवणं त्या ठिकाणी अगदी काही म्हणजे सोपी काम नाही, त्याच्यामुळे उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल ते सगळे हेडमास्टर्स ज्यांनी मुलांना इथपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी मदत केली, त्यांचे सर्व शिक्षक, विशेषतः पालक, कारण महानगरपालिकेच्या शाळेचा विषय आजही आम्ही बऱ्यापैकी सगळा प्रयत्न करतोय, सगळेच करतात की शाळा अधिक चांगल्या प्रकारे कशा म्हणजे चांगल्या होतील, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सगळ्या सुविधा मिळतील, पण आहे त्या स्थितीमध्ये निश्चितपणे एक विशिष्ट वर्ग जो फार मोठ्या आर्थिक रेसमध्ये भाग घेऊ शकत नाही असा पालक वर्ग जे आपल्या मुलांना या ठिकाणी विश्वासाने पाठवतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या मागे उभे असणारे हे सगळे पालक मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून नमस्कार करते। सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देते। संतोषताईंनी सांगितलं ते खरं आहे की तुम्ही आता ज्या ज्या शाखेमधून प्रावीण्य प्राप्त तुम्हाला झालाय त्या सगळ्या याच्यामधनं पुन्हा निश्चितपणे आपल्याला समोर जाताना दोन-तीनच गोष्टी माहिती असतात, कला, विज्ञान आणि वाणिज्य, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक असे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकेल आणि आपल्या आयुष्याला पुढे जर गती मिळवायची असेल आणि यशस्वीता मिळवायची असेल तर त्या अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला शिक्षण घेण्याची गरज आहे। त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची माहिती आपल्या शिक्षकांकडून, आपल्या पालकांकडून आणि ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे ते लोक आहेत, जिथे आपल्याला शिकायची इच्छा आहे त्या क्षेत्रातल्या लोकांशी भेटून बोलून आज बच्चों को हम उत्साह दे रहे हैं और हम सभी के बीच में उपस्थित सत्ता पक्ष नेता माननीय बाल्याजी बोरकर, मेरी शिक्षण विभाग की पूरी टीम, मिलिंद जी, मेघा मैडम, माधुरी मैडम, खोबरागड़े मैडम, उपास्य सर, पूरी टीम, इन सभी को भी मैं बधाई देती हूँ। और सबसे अच्छी बात माननीय महापौर जी ये है, अगर आपने ध्यान दिया होगा तो 11 लोगों का हमने अभिवादन आज यहाँ किया, उसमें से 10 हमारी बेटियां हैं और एक बेटा है। और मोदी जी का भी एक नारा है कि सशक्त महिला सशक्त देश, जिसका एक उदाहरण हमने आज यहाँ देखा। तो सभी को बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं, काफी अच्छे नंबर से आप लोग पास हुए हैं और आगे के फ्यूचर के लिए भी आपको ढेर सारी शुभकामनाएं। एक सलाह बस इतनी सी दूंगी, क्योंकि मेरी भी 2 स्कूल चलती है, काउंसलर हूँ, कोई भी विषय चुनने के पहले वो विषय जिसने किया होगा उसके पास जाना, उस विषय की चर्चा करना, किताबें कॉपियाँ देखना, क्योंकि स्ट्रीम सिर्फ साइंस, कॉमर्स, आर्ट्स नहीं, इसके बाद भी बहुत छोटे छोटे स्ट्रिंग्स हैं, संस्कृत है और भी चीज़ें हैं, सबका आंकलन करके सही विषय चुनकर अपना करियर बनाइए। आपको ढेर सारी शुभकामनाएं। पुनः एक बार सभी पालक भी बैठे हैं, आपको भी ढेर सारी शुभकामनाएं। ये बेटा डांस है। क्या करने वाले बेटा आगे